नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र TET पेपर सेकंड त्यातील माध्यम हिंदीचा मराठीचा पेपर कसा होता ते आपण आज पाहणार आहोत. काही शिक्षक मित्र माध्यम हिंदी घेऊन मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये आपल्याला चांगला स्कोर येऊ शकतो यासाठी मराठी व हिंदी हे लँग्वेज घेऊ इच्छितात. त्यासाठी आपलं माध्यम हिंदीमध्ये जातं. त्यातील मराठीचा पेपर कशा पद्धतीनं विचारला गेला होता तो आज आपण पाहूयात. चला तर मग प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात करूयात. क्वेश्चन 31 आहे, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. मन आहे देखल्या देवा, ऑप्शन आहे 2 दंडवत. तर उत्तर आहे 2 दंडवत. परमेश्वर होत नाही, मंत्र होत नाही, पठण होत नाही. त्याच्यानंतरचा 32वा प्रश्न, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक आहेत चिंतामण त्र्यंबक खानोलकर म्हणजेच चित्र खानोलकर. बाकीचे सर्व लेखक हे त्यांच्या स्वतःच्या नावानं काव्यलेखन करतात, परंतु चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांनी काव्यलेखन हे आरती प्रभू या नावानं केलेलं आहे. 33वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? फर्स्ट ऑप्शन आहे अमृतवेल. हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नसून ते पुस्तक वि स खांडेकर यांचं आहे. बाकी नंतर असामी हे पुस्तक पु ल देशपांडेचं आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक पु ल देशपांडेचं आहे. बटाट्याची चाळ हे पुस्तक पु ल देशपांडे यांचं आहे. 34वा प्रश्न, आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार कोणता? फर्स्ट आहे आज्ञार्थी, सेकंड विद्यार्थी, थर्ड संकेतार्थी, फोर्थ स्वार्थी. तर योग्य ऑप्शन आहे स्वार्थी. म्हणजेच ज्या वाक्याच्या द्वारे काळाचा बोध होतो त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. म्हणून आकांक्षा घरी गेली या ठिकाणी साधा भूतकाळाचा बोध होतो. बाकी आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद, प्रार्थना विनंती उपदेश असतो. विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होतो. संकेतार्थी वाक्यामध्ये जर तर या अव्ययाने वाक्य जोडले जातात. त्याच्यानंतरचा प्रश्न 35वा आहे, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. ऑप्शन आहे तृतीया एकवचन, तृतीया अनेकवचन, षष्ठी एकवचन, षष्ठी अनेकवचन. तृतीया विभक्ती या ठिकाणी नाही, तृतीया अनेकवचन सुद्धा नाही, षष्ठी विभक्ती आहे. परंतु झाडांच्या या ठिकाणी अनेकवचन शब्दावर च्या विभक्ती लागलेला आहे म्हणून षष्ठी अनेकवचन हे त्यांचं उत्तर येईल. 36वा प्रश्न, एक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर फर्स्ट ऑप्शन आहे समाज, त्याला सामाजिक शब्द तयार होतो. सेकंड आहे वाचा, त्याला वाचिक शब्द तयार होतो. थर्ड आहे धर्म, त्याला धार्मिक शब्द तयार होतो. आणि फोर्थ आहे आनंद, त्याला आनंदिक अशा प्रकारचा शब्द नसतो. म्हणून उत्तर आहे 4, आनंद या शब्दाला एक प्रत्यय लावता येत नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न 37वा, पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? फर्स्ट आहे लग्नासाठी बोलवणे, मागणीपत्र होऊ शकत नाही. सेकंड आहे विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, मागणीपत्र होऊ शकत नाही. थर्ड आहे प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, तेही होऊ शकत नाही. तर मागणीपत्राचा विषय आहे विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे, हे मागणीपत्र आपण देऊ शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न 38वा, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे स्वर बाळांनो अ आ सेम जातीचे आहेत म्हणून सजातीय स्वर आहेत. बाकी विजातीय स्वर नाहीत, नंतर संयुक्त स्वर नाहीत आणि दीर्घ स्वर सुद्धा नाहीत. 39वा प्रश्न, धरणी या शब्दाचा लघुगुरुक्रम कसा असेल? या ठिकाणी आपल्याला धरणी शब्द दिले. ध हा ऱ्हस्व स्वर आहे, ध मध्ये ऱ्हस्व स्वर मिसळलेला आहे म्हणून त्याचा लघुगुरुक्रम असेल ऱ्हस्व म्हणून लघु. त्याच्यानंतर र याला सुद्धा याच्यामध्ये अ हा ऱ्हस्व स्वर मिसळलेला आहे म्हणून त्याचा लघुगुरुक्रम असेल लघु. त्यानंतर नि हा जो शब्द आहे त्याला दीर्घ स्वर आहे म्हणून त्याला आपण गुरु देऊ. म्हणजे अशा पद्धतीनं ऑप्शन कुठं आहे? तर या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आपलं येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न 40वा,
झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? तर फर्स्ट ऑप्शन आहे पाणक्या. पाणक्या म्हणजे साधा पण कमजोर, झाकले माणिक होऊ शकत नाही. सेकंड आहे बहुमोल वस्तू म्हणजेच मूल्यवान वस्तू. थर्ड आहे साधा पण गुणी मनुष्य म्हणजेच झाकले माणिक. अशा पद्धतीनं तिसरं ऑप्शन बरोबर आहे. कजाक व्यक्ती म्हणजे भांडण करणारा व्यक्ती, ते सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. म्हणून 40चं तिसरं ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 41वा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी वायुपुत्र शब्द आहे. पहिलं ऑप्शन आहे वायुपुत्र, चुकीचं आहे. सेकंड ऑप्शन आहे वायुपुत्र, म्हणजेच या ठिकाणी मूळ शब्द वायू आणि दुसरा आहे पुत्र, या दोन्ही शब्दाला जोडल्याच्या नंतर उत्तर योग्य आहे वायुपुत्र. दोन्ही उकार हे ऱ्हस्व आहेत, दीर्घ नाहीत, म्हणून योग्य उत्तर आहे सेकंड. थर्ड चुकीचं आहे आणि फोर्थ सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 42वा, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. या ठिकाणी फूल या शब्दाचं फुले झाले. नंतर या ठिकाणी नाला या शब्दाचं नाले झाले. थर्ड पेला या शब्दाचं पेले झाले. आणि फोर्थ भाला या शब्दाचं भाले झाले. म्हणजे हे तिन्ही जे ऑप्शन आहेत बाळांनो, ते आकारांत शब्द आहेत. आणि आकारांत शब्दाचं या ठिकाणी नाले पेले भाले असा होतो, परंतु जो फर्स्ट ऑप्शन आहे तो फूल आहे, त्याचं फुले झाले, म्हणजे तो अकारांत शब्द आहे. म्हणून वचन नियमाच्या दृष्टीने वेगळा शब्द आहे फर्स्ट ऑप्शन फुले. त्याच्यानंतरचा प्रश्न 43वा, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश डॅश प्रयोग होतो. तर उत्तर आहे कर्मणी प्रयोग. बघा मित्रहो, जर वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग होतो. दुसरा ऑप्शन आहे सकर्मक कर्तरी, कारण की क्रियापद हे सकर्मक कर्तरी असते. फोर्थ ऑप्शन आहे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असे असते. 44वा प्रश्न, तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? पहिलं आहे पूर्णविराम, येऊ शकत नाही. दुसरं आहे प्रश्नचिन्ह, उत्तर बरोबर आहे, प्रश्नचिन्ह येऊ शकतो कारण की ते प्रश्न आहे. तुला हे पुस्तक आवडले का? उद्गारवाचक चिन्ह येऊ शकत नाही. स्वल्पविराम सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न 45वा, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर फर्स्ट ऑप्शन आहे दासबोध. दासबोध हे समर्थ रामदास यांनी लिहिलं. सेकंड आहे एकनाथी भागवत. एकनाथी भागवत हे संत एकनाथ यांनी लिहिलं. थर्ड आहे अभंगगाथा, हे तुकाराम महाराजांनी लिहिलं, म्हणून ऑप्शन आहे थर्ड अभंगगाथा. फोर्थ आहे भावार्थ दीपिका, म्हणजे ज्ञानेश्वरी, हे संत ज्ञानेश्वरी यांनी लिहिलेलं आहे. 43वा प्रश्न, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? फर्स्ट आहे उपमेय, दुसरं उपमान, तिसरं साधारण धर्म, चौथं अलंकार. योग्य उत्तर आहे उपमेय, कारण की शाळा माते समान आहे या वाक्यात शाळेची तुलना केलेली आहे, म्हणून शाळा हे उपमेय आहे. कोणासोबत तुलना केली त्याला आपण उपमान म्हणतो. मग माते समान म्हणजे मातेसोबत तुलना केली, म्हणून माते समान हे उपमान आहे, म्हणून योग्य उत्तर आहे फर्स्ट उपमेय. त्याच्यानंतरचा प्रश्न 47वा, कडा कडा फोड नभ उडव उडू मखिका, खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका, यात कोणता रस आहे? पहिलं दिलं रौद्र रस, दुसरं भयानक, तिसरं बिभत्स, चौथं करुण. या ठिकाणी कडाकडा फोड नभ म्हणजे जोराने आकाश फोड, उडव उडू मखिका म्हणजे शस्त्र या ठिकाणी उडव, खडबवी दिग्गजा म्हणजेच या ठिकाणी मोठे मोठे दिग्गजांना तुम्ही काय कर हादरा दे, तुडव रवी मालिका म्हणजे सूर्यकिरणांना सुद्धा तू तुडव असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे रौद्र रूपाचं उदाहरण वाटते, कारण की ज्या रूपामध्ये क्रोध व विध्वंस दाखवले जातं त्याला आपण रौद्र म्हणतो. भयानकमध्ये भीती दाखवली जाते, बिभत्समध्ये घाण किंवा विकृती दाखवली जाते आणि करुणमध्ये दया दाखवलेली असते. 48वा प्रश्न, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? फर्स्ट आहे पुरुषवाचक नाही, पुरुषवाचक होऊ शकत नाही. सेकंड अनिश्चित,
तोही होऊ शकत नाही. थर्ड आहे प्रश्नार्थक, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी कायचा वापर केला म्हणून तो प्रश्नार्थक सर्वनाम आहे. चौथा आहे दर्शक, तो सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न 49वा, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? माधुरी हे एक नाव आहे, बहीण हे एक नाव आहे, मुलगी हे एक नाव आहे. म्हणजे अशा प्रकारे बाळांनो या ठिकाणी 3 नामे आली आहेत, म्हणून ऑप्शन आहे 3. 50वा प्रश्न, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? फर्स्ट ऑप्शन आहे विनीता लाडू खाते, म्हणजे हा साधा वर्तमान काळ झाला. सेकंड ऑप्शन आहे विनीता लाडू खात असेल, म्हणजे या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळचं रूप दाखवतं, म्हणून योग्य उत्तर आहे सेकंड, विनीता लाडू खात असेल. थर्ड ऑप्शन आहे विनीता लाडू खात होती, हे होऊ शकत नाही. फोर्थ ऑप्शन आहे विनीता लाडू खात आहे, हे सुद्धा होऊ शकत नाही, म्हणून अपूर्ण भविष्यकाळी रूप आहे विनीता लाडू खात असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 51वा, स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? स्वभाव उक्ती होऊ शकत नाही, स्वभाव उक्ती हे होऊ शकत नाही. स्वभाव उक्ती हा बरोबर आहे, कारण की स्वभाव मधला अ अधिक उक्तीमधला उ बरोबर होतो औ, आणि याच्यामध्ये ओ जोडल्याच्या नंतर होतो ओ, म्हणून या ठिकाणी स्वभावोक्ती हा बरोबर आहे. स्वभावोक्ती सुद्धा होऊ शकत नाही, म्हणून योग्य उत्तर आहे थर्ड, स्वभावोक्तीचं स्वभावोक्ती. 52वा प्रश्न, हरिहर हे कोणत्या समास प्रकारचे उदाहरण आहे? फर्स्ट आहे इतरेतर द्वंद्व, सेकंड आहे समाहार द्वंद्व, थर्ड आहे वैकल्पिक द्वंद्व आणि फोर्थ आहे कर्मधारय समास. तर योग्य उत्तर आहे इतरेतर द्वंद्व, कारण की इतरेतर द्वंद्व समासाची फोड करत असताना आणि व हे उभ्यानवी अव्यय आपण वापरत असतो. म्हणजेच हरी आणि हर हे योग्य प्रकारे आपल्याला फोड करता येते. बाकी समाहार द्वंद्व या समाजाचा विग्रह करताना त्यातील शब्दाच्या अर्थाशिवाय इतर पदार्थाचाही त्याच्यामध्ये बोध होतो. वैकल्पिक द्वंद्व समाजाचा विग्रह करताना अथवा किंवा वा किंवा अगर अशा प्रकारचे शब्द आपण त्या ठिकाणी लावत असतो. आणि कर्मधारय समास त्याची रचना ही विशेषण विशेष्य म्हणजेच उपमान उपमेय अशी असते. उदाहरणार्थ घनश्याम, घनासारखा श्याम. प्रश्न 53वा, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर म्हणजे श्रेष्ठ होऊ शकतो, जरा जरा म्हणजे थोडंसं किंवा किंचित हा वर मध्ये होऊ शकत नाही. आशीर्वाद म्हणजे वर देणे हा होऊ शकतो. नवरा मुलगा म्हणजेच लग्नातील वर हा सुद्धा होऊ शकतो, म्हणजे वर म्हणजे श्रेष्ठ सुद्धा होऊ शकतो. मग समानार्थी नसलेला शब्द जरा, जरा म्हणजे किंचित किंवा थोडेसे किंवा म्हातारा असा सुद्धा त्याचा अर्थ होतो, म्हणून वर या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द जरा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 54वा, पुढीलपैकी विरोधार्थाची योग्य जोडी कोणती? भाऊ, भ्रांता ही समानार्थी शब्द आहेत. सूत पुत्र समानार्थी शब्द आहेत. मित्र दोस्त समानार्थी शब्द आहेत. उत्कर्ष अपकर्ष हे विरोधार्थी शब्द आहेत, कारण की उत्कर्ष म्हणजे प्रगती आणि अपकर्ष म्हणजे अधोगती, म्हणून विरोधार्थाची योग्य जोडी आहे फोर्थ ऑप्शन, उत्कर्ष अपकर्ष. त्यानंतरचा प्रश्न, पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 55 ते 57 सोडवा. या ठिकाणी उतारा दिलेला आहे, तुम्ही वाचून घ्यायचा आहे, त्यावर आधारित आपण प्रश्न उत्तरे सोडवूयात. उतारा आपल्याला नीट काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे सोडवता येईल. प्रश्न 55वा, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? फर्स्ट ऑप्शन आहे गोड जेवण, या ठिकाणी गोड जेवणचा उल्लेख आहे. सेकंड आहे अंधारी रात्र, या ठिकाणी अंधारी रात्रचा उल्लेख आहे. थर्ड आहे रडणारी व्यक्ती, या ठिकाणी कुठंच रडणारी व्यक्तीचा उल्लेख आलेला नाही. फोर्थ ऑप्शन आहे परीक्षेच्या वेळेचे कष्ट, या ठिकाणी परीक्षेसाठी मरमर कष्ट हे ऑप्शन आलेले आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे थर्ड रडणारी व्यक्ती. 56वा प्रश्न आहे दुःखे कशासाठी येतात? फर्स्ट ऑप्शन आहे कसोटी पाहण्यासाठी. अगदी उत्तराची पहिलीच ओळ कसोटी पाहण्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे. व्यक्तिमत्व घडू नये हे बी होऊ शकत नाही. सुखाची किंमत कळू नये यासाठी हे होऊ शकत नाही. आपण आनंदी व्हावे यासाठी हे होऊ शकत नाही. क्वेश्चन 57वा, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? फर्स्ट ऑप्शन आहे सकारात्मक,
सेकंड नकारात्मक, थर्ड उदासीन, फोर्थ उत्साही. योग्य उत्तर आहे सकारात्मक. त्यानंतरचा प्रश्न, पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 58 ते 60 सोडवा. या ठिकाणी ही कविता दिली, कवितावर आधारित आपल्याला प्रश्न उत्तरे सोडवायची आहेत. 58वा प्रश्न, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? फर्स्ट ऑप्शन आहे झाड, वाट नाही पाहत. सेकंड आहे फूल, वाट नाही पाहत. थर्ड आहे सूर्याचा किरण. या ठिकाणी वाक्य आहे, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. तिष्ठत असणे म्हणजे वाट पाहणे, म्हणून योग्य उत्तर आहे थर्ड, बाग सुद्धा वाट पाहत नाही. 59वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? फर्स्ट ऑप्शन आहे सूर्य होण्याचा, ते निर्धार कळीच्या मनात नाही, म्हणून योग्य उत्तर आहे फर्स्ट. कारण की फूल होण्याचा या ठिकाणी फूल म्हणून जगण्याचा दिलेला आहे. दिमाखात मिरवण्याचा या ठिकाणी दिमाखानं दिसण्याचा दिलेला आहे. सुगंधित होण्याचा या ठिकाणी सुगंधाने असल्याचा दिलेला आहे, म्हणून फर्स्ट ऑप्शन आहे सूर्य होण्याचा निर्धार कळीच्या मनात नाही. 60वा प्रश्न, कवितेतील कळी म्हणजे कोण असावी? फर्स्ट ऑप्शन आहे फुलाची कळी, नाही. सेकंड आहे बागेत फुलणारी कळी, नाही. थर्ड आहे झाडावर उमलणारी कळी, नाही. फोर्थ आहे जन्माला येणारी मुलगी. उत्तर चौथं बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे फोर्थ. अशा पद्धतीने आज आपण TET 2025 मधील सेकंड पेपर हिंदी माध्यमसाठी मराठीतले विचारलेल्या प्रश्नांचा सविस्तर आपण अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.